शक्तीपीठ महामार्गासाठी आता भूसंपादनाला मंजुरी देण्यात आली। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। प्रकल्पाची आणखी आखणी तसंच भूसंपादनासाठी 20,000 कोटी रुपयांच्या तरतुदीला बैठकीत मान्यता देण्यात आली। शक्तीपीठ महामार्गाची कोल्हापूर जिल्ह्यापुरती रद्द केलेली अधिसूचना परत जारी करण्यासंदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा झाली। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असल्याने विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यापुरती अधिसूचना रद्द केली गेली होती। वर्धा जिल्ह्यातल्या पवनार ते सिंधुदुर्ग मधल्या पत्रादेवी असा महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग आहे। शक्तीपीठ महामार्गाद्वारे राज्यातले 3.5 शक्तीपीठ, 2 ज्योतिर्लिंग आणि पंढरपूर अंबेजोगाई सहित 18 तीर्थक्षेत्र जोडली जाणार आहेत। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। शक्तीपीठ महामार्गासाठी आता भूसंपादनाला मंजुरी देण्यात आली। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, खरं तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी भूसंपादनाला अतिशय टोकाचा विरोध केला होता, मात्र आता या भूसंपादनाला मंजुरी देण्यात आली। कॅबिनेट बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली? संपूर्ण जवळपास पवनार ते जिल्हा वर्धा ते महाराष्ट्र गोवा सरहद्दीपर्यंत हा शक्तीपीठ महामार्ग आहे आणि आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये या प्रकल्पाच्या राबवण्यासाठी आणि भूसंपादनासाठी जवळपास 20,000 कोटी रुपयांची तरतूद करण्याला मान्यता देण्यात आलेली आहे। आता यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या संदर्भात जो विधानसभा निवडणुकीच्या अगोदर अधिसूचना रद्द केली होती, ती अधिसूचना पुन्हा लागू करण्याची तयारीत राज्य सरकार आहे आणि त्या संदर्भातला पूर्ण जो निर्णय आहे तो मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर सोपवलेला आहे। त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांनी हे अधिकार आहे, ज्या ज्या ठिकाणी वाद आहे, ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध आहे, त्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा या संदर्भातले सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री यांना दिलेले आहेत। परंतु आता जवळपास निश्चित झालेलं आहे की जो कोल्हापूर जिल्ह्यातून जो शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्या संदर्भातली अधिसूचना रद्द केलेली अधिसूचना परत काढण्यासाठी आता सरकार तयारी करत आहे। कृष्णात, खरं तर शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला कोल्हापूरमधल्या अनेक स्थानिक नेत्यांनी सुद्धा विरोध केला होता। त्यांचं आता नेमकं काय म्हणणं आहे? त्यांची काही प्रतिक्रिया समोर आली का? नाही, या संदर्भात त्यांच्या स्थानिक नेत्यांच्या काही प्रतिक्रिया समोर आल्या नाहीत। स्थानिक नेत्यांचा या भूसंपादनाला विरोधच आहे आणि त्या संदर्भातली अधिसूचना देखील निवडणुकीपूर्वी रद्द केली होती, परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिसूचना काढली गेली तर त्याचा मोठा फटका हा महायुतीला बसू शकतो, अशा प्रकारचं महायुतीच्या म्हणणं आहे। त्यामुळं ही अधिसूचना आणि भूसंपादन कोल्हापूर जिल्ह्यात करू नये अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे। परंतु राज्य सरकार मात्र तयारी केलेली आहे की ही अधिसूचना परत काढण्यात यावी आणि भूसंपादन सुरू करण्यात यावं। त्यामुळे एक राज्य सरकारमध्ये महायुतीमध्ये सध्या एक जो अंतर्गत वाद जो आहे तो या निमित्ताने देखील समोर येताना पाहायला मिळतो। नक्कीच कृष्णात, या निर्णयामुळे आता कोल्हापूरमधले शेतकरी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला आता मंजुरी देण्यात आली। मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला।